जुई, आई लव यू। आई लव यू जुई। मैं आंखें बंद करता हूं तो तुम्हें देखता हूं, आंखें खोलता हूं तो तुम्हें देखना चाहता हूं। हर घड़ी, हर पल, हर वक्त मेरे नैना मेरी जुई को ढूंढते। इसे प्यार कहो, पागलपन या मेरे दिल की धड़कन, एक ही बात है। जुई, मैं विसरलो। ओके ओके, उठ। हाला, मला फिल्मी गोष्टी आवडतात म्हणून तू ह्याने तुझ्या चेहऱ्यावर एक कोड स्माइल येते म्हणून। पण आज हे अचानक का? अगं हे तर काहीच नाहीये, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। जस्ट वेट एंड वॉच। सो स्वीट। कैलेंडर। विसरलीस ना? आज रात्री 9 पासून पौर्णिमा आहे आणि ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आपले संस्कार लांबतात। आणि आज रात्री पौर्णिमा सुरू झाल्यावर जर मी चंद्रप्रकाशात गेले तर मी माझ्या मूळ रूपात येईल। सो आज रात्री चंद्रप्रकाशात जाण्यासाठी नो एंट्री। मूनलाईट डिनर, आणि त्या मूनलाईट डिनरच्या ठिकाणी जुई वहिनी समोर आमच्या दाद्याची एंट्री। अरे दाद्या, तू इमॅजिन तर करून बघ यार, कसलं कडक वाटेल। हा यार, ए उदय, पण तिला आवडेल ना? अरे स्कॅर दाद्या, वहिनी एकदम फिल्मी आहे, तिला हेच सगळं तर आवडतं। हा ना? तुला सांगतो, मगाशी मी तिला ग्रीटिंग कार्डचा सरप्राईज दिलं तर तिला तेही आवडलं बघ। म्हणजे तिला हे मूनलाईट डिनरचा सरप्राईज नक्कीच आवडणार। हा बरं ऐक दाद्या, मी त्या लव्ह लाईफ गार्डन रेस्टॉरंट मध्ये कॉल करतो आणि तुमचं टेबल बुक करतो। चालेल। ए उदय, तिला नक्की आवडेल ना? अरे कमोन यार दाद्या, शब्द आहे आपला, वहिनी एकदम खुश होते की नाही बघ। जुई, आता तू, मी आणि चंद्रप्रकाश। चंद्राचे चांदणे जणू तुझाच तेज चेहरा, आहा, चंद्रही पडतो फिका जेव्हा लाजतो हा चेहरा हसरा। वाह! जुई जुई, हो बाबा। जरा इकडे का बाळ? बस बस जरा बस। एवढं जरा का? मी? हो, तू नुसती गा, मी बरोबर चाललो होतो, तू गा। ओके। चंद्राचे चांदणे जणू तुझा सतेज चेहरा। बाबा, मी तुम्हाला उद्या मदत केली तर चालेल का? बघा, आज वरातन उद्या घोडे काय कामाचे? म्हणजे अगं, आपल्या आलापला मूनलाईट डिनर साठी आज हे गाणं तयार करून हवंय माझ्याकडून। मूनलाईट डिनर? कोणाबरोबर? तर कोणाबरोबर म्हणजे काय? अर्थात तुझ्या बरोबर। तुमच्या लग्नाची ट्रीट देणार असेल ना तो तुला। का तू का? मिसेस देसाई, नाश्ता आहे आज, मूनलाईट डिनर म्हणजे पौर्णिमेचा चंद्रप्रकाश, पण तो तुझ्यासाठी शाप आहे। टाळायचा कसा ते बघ। हो काय हो?
नाही म्हणजे काही नाही, मी आलेच. हा अगं पण हे शब्द त्याची चाल ती माझी जबाबदारी आहे. हा चालेल चालेल, डन डन डन. दाद्याचं टेबल बुक. काका गाणं रेडी आहे? मला फक्त 10 मिनिट दे, लगेच गाणं रेडी ठेवतो. काका हे गाणं आणि मूनलाईट डिनर दोन्ही सिक्रेट आहे. याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाहीये, ओके? अरे देवा. काका काय झालं? म्हणजे अरे देवाने जरी विचारलं तरी मी कुणाला काही सांगणार नाही. ये डन ना मग? काका सिक्रेट आहे हा, लक्षात ठेवा. चेहरा. बाप रे, बाहेर केवढा हा पाऊस. कैलास जर स्वतःची कामं करत जा रे स्वतः. सॉरी. इट्स ओके. धिस इज नॉट फेअर. हे फेअरच आहे. माझी मुलगी माहेरी आली, मी तिचे लाड करणारच, कळलं? पण यात माझी काय चूक आहे? गप्प बस रे. ओके ओके, आता तुम्ही दोघं भांडत बसू नका. बरं झालं ना बाबा, आज पाऊस येते. नाही, मी तर म्हणते आज रात्रभर पाऊस पडू दे. का? अरे म्हणजे ढगांमुळे चंद्र दिसणार नाही आणि मग पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात आपण जे काही आपल्या मूळ रूपात येतो तसं काहीच होणार नाही. जुई, पाऊस असू दे अगर नसू दे, पौर्णिमेला आपलं जे काय होतं ना ते होणारच. यावर एकच गोष्ट करायची. आजच्या दिवशी आपण आपल्याच घरी राहायचं, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात बाहेर पडायचं नाही आणि रात्री लवकर जेवून झोपायचं. बाबा, तू एक बोलून 3 गोष्टी सांगितल्यास. तू पण ना बाबा. हे पण बाबा, बरं झालं तू मला आज इथे घेऊन आलास. ही तुझ्या आईची कृपा. म्हणजे पौर्णिमेला जुईचं आलापच्या घरी कस होणार या चिंतेमुळे तिला मुलीला एक दिवस घरी आणण्याची रीत आठवली. हे पण बाबा खरंच रे, रीती परंपरा अशाही उपयोगाला येऊ शकतात. हो ना, नाहीतर आपला हा सचा प्रॉब्लेम आणि रात्री सुरू होणारी पौर्णिमा, ह्या सगळ्यामध्ये त्या घरी तुझी नक्कीच गडबड झाली असती. हो ना गाई, कारण आजच्या दिवशी मंत्र सुद्धा काहीच करू शकत नाही. असो, आज तू तुझ्या घरी सेफ आहेस. हा, पण तुला जर का वाटलं तर आज तू तुझ्या मूळ रूपात येऊ शकतेस. कैलास, तुझं काही असतं. जुई, काय झालं बाळा? आई, बाबा, मी सेफ आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आलापने नेमका आजच माझ्यासाठी मूनलाईट डिनरचा प्लॅन केला होता. तो खूप मनापासून. त्याचा सगळा प्लॅन फिसकटणार. विचारा. जुई बाळा, हे बघ, तुझं आलापवर मनापासून प्रेम आहे हे कळतंय मला, पण पौर्णिमेच्या रात्री तू आलापासून दूर राहणंच तुमच्या नात्यासाठी भल्याचं नाहीये का? सांग बघू. हो गाई, बरोबर आहे तुझं. फक्त आलापने मूड ऑफ करून घेतला नाही म्हणजे झालं. तिला पण आजच जायचं होतं माझ्यापासून ना. या वहिनी तिच्या घरीच तर गेलीये ना. कधी कधी रीतिरिवाज माणसासाठी एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात ना. अरे काय गरज आहे मुलीला माहेरी जायची? बाजूला कूल डाऊन यार. अरे काय कूल डाऊन, काय कूल डाऊन? आणि तू पण मला सांगता मला सांग, सरप्राईजची सगळी तयारी झालेली असताना मुलगी माहेरी निघून जाते, ही कुठली रीत? अरे दादा, आता आहेत काही रीतिरिवाज, ते काय आपण बदलू शकतो का? पण कॅन्सल होऊ शकतं. बुक केलेलं टेबल कॅन्सल होऊ शकतं ना. मूनलाईट डिनर कॅन्सल. तू आत्ताच्या आत्ता फोन लाव आणि बुक केलेलं टेबल कॅन्सल कर. नाही, तू कर कॅन्सल. सगळंच कॅन्सल आहे. दादा 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 ऐक ना ऐक ना ऐक ना दादा. काय? तू वहिनीला मूनलाईट डिनरचं सरप्राईज द्यायचं ठरवलंयस ना? हो रे. मग ते आपण तिला द्यायचंच.
काय ग, एवढा कसला विचार करत होतीस? तू माझं मन आहेस ना, मग तुला नाही माहित, विचार जर डोक्यात चालू असेल तर तो मनाला कसा कळणार? डोक्यात मनाचाच विचार चालू आहे म्हणजे बघ ना, सरप्राइजेस, मूनलाईट डिनर, कॅन्डल लाईट डिनर, ह्या सगळ्या आपल्या फॅन्टसीज आहेत ना. हो ना, पण आपल्या आयुष्यात आलेल्या या इच्छाधारी नागिणीच्या वास्तवामुळे आपल्याला या सगळ्या फॅन्टसीज पासून लांब राहावं लागतंय. कारण फॅन्टसीज या रमण्यासाठी असतात आणि वास्तव हे जगण्यासाठी असतं. बापरे, रात्री झोपताना एवढं जड बोलू नकोस. एनिवेज, गुड नाईट. गुड नाईट. जुई, आला आला तू तू इथे कसा काय? राहिलेला पिक्चर पूर्ण करण्यासाठी. म्हणजे अगं मी तुला सकाळी म्हटलं ना की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ऍक्च्युली मी तुला सकाळी जे सरप्राईज दिलं ना ती फक्त सुरुवात होती. मला तुला मेन सरप्राईज रात्री द्यायचा होता. मी तुझ्यासाठी मूनलाईट डिनर प्लॅन केलाय. मला माहिती आहे. तुला कसं कळलं? अरे म्हणजे मला माहिती आहे तू बोललायस म्हणजे काही ना काहीतरी सरप्राईज असणारच. ए, तुझा सहचा प्रॉब्लेम पुन्हा सुरू झाला. आला परे, तुला माहितीये ना, होतो मध्ये मध्ये. बरं बरं बरं, ते सगळं जाऊ दे, पण प्लीज चल ना माझ्यासोबत. बाकी सगळी अरेंजमेंट झाली, फक्त तुझी कमी आहे. तू चल माझ्यासोबत. तू आधी माझ्यासोबत खाली चल. अरे म्हणजे आता तू या घरचा ऑफिशियली जावईयेस ना, सो आधी आई बाबांना भेटून घे. बरं ठीक, पण आई बाबांना भेटल्यानंतर तू माझ्यासोबत यायचं. हो रे, पण तू आधी खाली चल रे बाबा. नक्की? चल लवकर. अगं थांब तरी. आला, चल लवकर. कैलास चल, पुरे झालं आता वाचन. चल अगं पण चल झोपायला चल. जुई पण झोपली. हा, जुई झोपले का तू झोपेत आहेस? जुई, जुई, अगं आला. अरे आला, मी मेन डोर माणसं आत येण्यासाठीच बनवलेला आहे. तू नेहमी टेरेस वरूनच का आत येतोस? बाबा तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. त्याचं उत्तर पण मी देईन, पण त्याआधी मला परमिशन हवी आहे तुमची. कसली? मी जुईला 2 तास मूनलाईट डिनर साठी बाहेर घेऊन जाऊ शकतो प्लीज? अरे आला, जुई आता तुझी ऑफिशियल बायको आहे, आमची परमिशन काय मागतोस? थँक्यू सो मच. चल जुई, बाबा पण हो बोलले. चलो 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 चलो. तो मूनलाईट डिनर साठी बाहेर जायचं म्हणतोय. आता नाही, आता अजिबात नाही. का? कारण आज जुई माहेरी आली. मग काय झालं? अरे ती आज आमची जबाबदारी आहे, सो मी तुला तिला बाहेर जाण्याची जबाबदारी देणार नाही, परमिशन देणार नाही. बाबा चला 2 तास नाही, निदान 1 तास प्लीज. नाही निदान पाऊण तास. नाही. चला तुमचं नाही माझं नाही, मी काय म्हणते चला अर्धा तास. अरे बार्गेनिंग काय करतोयस? मी काय म्हणते आला, तुम्ही आजचा प्लॅन कॅन्सल करून उद्या जा ना. हो आई, उद्या ते सरप्राईज राहत नाही. तस आता तरी कुठे सरप्राईज राहिले ना. आला, तुमचं सगळ्यांचं फायनल आहे? एकदम फायनल. ठीक आहे, मग माझं पण फायनल आहे. हा रुसून आज इथे चुकतो की काय? चल बघायला काय करतोय तो. होय. चल.
आला काय चाललंय तुझं हे नेमकं? नाही, आता मी बोलणार नाही. आता मी दाखवणार. टेबल क्लॉथ आहे ना. अरे कॅन्डल. याच नेमकं काय चाललंय? अगं तेच मला कळत नाहीये. बाबा बाबा हा? अरे आलापचं काय चाललंय ते कळतंय का तुला? नाही, अरे मग तू त्याची मदत का करतोयस? मी त्याची मदत करतोय का? दिसताना तरी तेच दिसतंय. एक मिनिट, तू पण तेच केलंस हा? बाबा झालं? द्या मग. द्या ना. थोडीशी मदत केली असती. अरे सुई. सो फायनली आपला सेटअप रेडी झालेला आहे. इथे आपलं टेबल सजलेलं आहे. आकाशात चंद्र सुद्धा आहे. सो तुम्ही सांगितलं होतं की मूनलाईट डिनरला बाहेर जायचं नाही, पण आज इथे तुमच्या घराच्या टेरेसवर आपण मूनलाईट डिनर करणार आहोत.